नमस्कार. मी श्यामा कुलकर्णी CKB कुकिंगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण पडवळाची भाजी करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. पडवळ कापून ठेवले, मेजरिंग कपाने 2 कप आहे. मोड आणून सोललेले कडवेवाल 1 कप, 1 कप बारीक चिरलेला कांदा, 3 चमचे गोडं तेल, 1 टेबलस्पून ओलं खोबरं, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमच्याहूनही अर्धा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, पाऊण चमचा मीठ, 2 चमचे गूळ. भाजी करायला आपल्याला पाणी लागेल. आता मी तुम्हाला पडवळाविषयी सांगते. हे पडवळ असं दिसतं, लांब असतं. आता ह्यातलं मी बाकीचा कापून ठेवलं आहे, 1 तुकडा ठेवला आहे आणि ते असं तासून घ्यायचं सुरीने. हे जे वरचं साल आहे ते काढून टाकायचं. असं मध्ये कापून घ्यायचं. या बिया असतात त्या काढून घ्यायच्या. तसं पडवळ 12ही महिने येतं, पण पावसाळ्यात जे येतं ते जास्ती कोवळं असतं. आणि हे अशा प्रकारे मी पडवळ कापलेलं आहे. तसं वालाविषयी मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेलं आहे, पण तरी पुन्हा आज सांगते. 1/3 कप वाल मी सकाळी पाण्यात भिजत घातले. नंतर रात्री ते चाळणीमध्ये उपसून ठेवले. उपसल्यावर भांडं तसंच त्या वालांवर उपडं ठेवायचं. दुसऱ्या दिवशी त्याला चांगले मोड येतात. मोड आल्यानंतर त्याला कोमट पाण्यात घालायचं आणि मग त्याची सालं काढायची. भांड्यात तेल तापलेलं आहे. मोहरी, जिरे, हिंग, कांदा, कांदा आधी चांगला आपण परतून घेऊ. मग त्याच्यात पाणी घालून तो थोडा शिजवून घेऊ. नंतर त्याच्यात भाजी घालू. कांदा परतलाय, थोडंसं त्याच्यात पाणी घालू. साधारणपणे 5 चमचे पाणी घातलंय मी. थोडं झाकण ठेवून आपण थोडा कांदा शिजवून घेऊ. झाकण काढून पाहूया. तसा तो भाजीबरोबर शिजणार आहे, पण आधी थोडा शिजवून घेतला की तो खूप कचकचत नाही आणि चांगला मिळून येतो. कांद्याचा रंग पण बदलला आहे. पडवळ घालूया. तेव्हाच वाल पण घालायचे. हळद, तिखट, आता सगळं सारखं करून घेऊ आणि पाणी घालून थोडंसं झाकणावर पाणी ठेवून पडवळ आणि वाल शिजवून घेऊ. हे साधारण अर्धा कप पाणी असेल. पुन्हा झाकण काढून मधून मधून बघायचं आहे. जर भाजीत पाणी नसेल तर भाजी आणि शिजली नसेल तर थोडंसं झाकणावरचंच पाणी भाजीमध्ये सरकवायचं आहे.
झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून भाजी आता शिजवून घ्यायची आपल्याला. झाकण काढून बघूया. झाकणावर प्रत्येक वेळी मी भरपूर पाणी ठेवलंय आणि 1-2-3 वेळा मी जवळजवळ 3-1 वेळा पाणी आतमध्ये घातलं ताटावरचं थोडं थोडं. आता पाहूया भाजी शिजले का. 25-1 मिनटं झालेली आहे. पडवळ काय अगदी लगेच खूप पटकीने एका वाफेत शिजत नाही, पण पडवळ शिजायला थोडा वेळ लागतो. हे वाल शिजलाय. तर पडवळ पाहूया. पडवळ पण शिजले. मीठ, गूळ. आता ज्याला गूळ आवडत नसेल त्यांनी नका घालू. तेल, तिखट, मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. भाजीला पाणी पण भरपूर राहिलंय, सुटलंय. आता ते आपण आटवूया. हे भाजीतलं पाणी आटलेलं आहे. खोबरं, कोथिंबीर, आता हे सारखं करून घेऊ. असं खोबरं भाजीला घातल्याने ते चांगलं मिळून येतं आणि त्याची चव चांगली लागते भाजीला. आता मी गॅस घालवते. आपली भाजी तयार झालेली आहे. वाल घालून केलेली पडवळाची भाजी आपली तयार झालेली आहे. आपल्याला अजून असेच वेगवेगळे पदार्थ करायचे आहेत आणि मला आशा आहे की तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहाल, लाईक कराल, सबस्क्राईब कराल.